औचित्यवाडी. चल भो बायको येणार होती आज, काय झालं बघतो कुडशी आली लावून. हा हॅलो, काय करते? झाला का नाश्ता? मला कोण द्यायचं आता, तू नाही नाही इथं. कुठशी खालीस? काय का मग? तू म्हणली होती काल मी उद्याच्या 10च्या गाडीने बसते म्हणून. काय झालं? अयो, आणि तुला कस काय माहित मी दारात चिलेपी तळून खाल्ली म्हणून? पण तू का म्हण नाही ये ना पारे, तुला आज बसावं लागल, मला बाकी काय माहित नाही भाऊ. ये काय येणार नाही का म्हणून? माझ्या डोकं नको फिरू बर का पारे, तू नाही आले ना मग मी तिकडे येईन. आता सुधारलोय. दारू नव्हतं पिलो मी त्या दिवशी, नुसती चिलापी खाल्ली होती. हा काय अगं खरंच ना, त्या शपथ पारे नव्हतं पेलो. नाही मी सुधारलोय आता. ये ना कट केला भो आयला. मी त्या दिवशी परवा दिवशी चिलापी खाल्ली, तुला लगेच माहीत झालं राव. नाही झाल्या गावातून कोणतरी तुला चुगल्या लावतोय, तुला वाईटावर येत, कोणतरी वाईटावर ये. हे सापडावं लागन आणि दगडाने असं त्याचं डोकंच फोडून टाकतो. सापडू दे रे फक्त, मग सांगतो. थांब कुठं चालला झुरळवानी तोंडाच्या? चाललंय पोरांजड. पोरांकडे जा नाही तर पोरींकडे जा, ते मला नको सांगू. ते जाऊ दे मरू दे. माझ्या बायकोचा नंबर आहे का रे तुझ्याकडं? हा आहे ना, चाल. काय ना मग तिचा फोन येतो का तुला? नाही, डेप्युटी म्हणत असे आपल्याला बाया पाहत म्हण तरीच असतं वहिनीला फोन, बाकी काय नाही. तूच माझ्या बायकोला माझ्या चुकल्या सांगतो ना. त्या दिवशी कुणी सांगितलं मी चिलापी खाल्ली म्हणून? अरे तू आणि ते तुझले कोणत्या चुकल्या म्हणजे? माझ्या बायको म्हणली तू चिलापी खाल्ली दारात, आणि तोच बघितलं होतं आम्हाला चिलापी खातानी. अरे पण पाहिलं म्हणजे त्याला ते सांगितलंच मी. अरे त्या बायाला फोन तर त्याला तर ती बाया वाचताना अशी वाचती, फोन नाही त्याला भो मी. तू एवढ्याच गावात आहे ना चुकलेला लाव्यास, बाय तू सांगू नको ठीक आहे. तो जर सांगितलेला असला ना तो डोकंच फोडीन. अरे फोन नाही केला म्हणजे नंबर असल्यावर त्या फोन तरी काय होतं, कामात नेहमी तर फोन तरीच असतो. खरं सांग कोण लावतंय मग? खरं सांग, तुला माहितीये का गावात? मला काय माहित कोण तरी ते तूच पाय, तू बसत असेल ते बातीच्यांना देऊन ते सांगत असतील. कोणते सांगत असतील? तो जोडीदार कोण? श्याम्यान तो. गप, श्याम्या नाही सांगणार, तू माझ्यासोबत असतो चिलापी खायला. भाऊ श्यामरावचा म्हणजे मित्रांचा असं राहतं, आत्तीचे दात तसे दात वेतले ताईचे वेतले राहते तसं आहे. मित्र पार्ट्या तर लाजायला येते आणि ना माझं आहे ना घरच्यांना पण सांगत येत येणे आज येतेल आणि ते येतेल. आयला माझ्यासोबत चांगला राहतोय नक्की. श्याम्याने तू सांगितलेला असणारी, तू नाही सांगितलं ना. चल जा निक. पाहतो तायला काय जाय भाऊ जाय. डोकं नको फिरत जाऊ, जे आल्याचं आधीच फिरले अर्ध. बाप्पाने गणपती आणला. काय म्हणतो चालू? काय नाही, तुझ्याकडेच निघालो होतो ताडा पण तुला बघितलं पाय थापाकले माझे. आज परत चिलापी करायची काय? नाही. भारी झालती त्या दिवशी नाद. हा नाद झालती, पण ती चिलापी माझ्या डोक्यात शिरायला लागली आणि टाचा टोचायला लागली. कस काय तो काट्या सकट खाल्ली काय? काठे सकट काय जाऊ दे मरू दे. श्याम्या मला एक तुला महत्वाची गोष्ट विचारायची होती. हा विचार ना. हा या काका, तू आपल्या दोघांच्या गोष्टी झाल्या तू घरी सांगतो का रे? काय नाही याडा बिडा झाला काय? तू घरी सांगायचे असते का आपल्यातल्या गोष्टी येड्या? नाही मला तर वाटतंय भाऊ तू तुझ्या बायकोला 100% काही चोरून ठेवीत नाही. येडा झाला काय तू? सुरखी माहित नाही का तुला कशी आहे ती? आधीच तुझ्या संग बसलो ना मी तर मला उगा राग होती ती. माझी बायको तुझ्या पैसे बसली ना, ती म्हणते त्या भोऱ्या डोळ्या पैसे बसत नका जाऊ, लय ठुसक्या तोंडाचा आहे तू. मी काय केलं? मी काय वाईट आहे काय? वाईट नाही, माझी बायको वाईट म्हणते, मी नाही म्हणत तुला वाईट आहे म्हणून. आईला माझी बायको म्हणती ज्याला संग राहत नका जाऊ, उगा वाईट संगत लागती.
नका अशा गोष्टी सांगत जाऊ रे आपल्यात घडलेल्या. कसं होतं मोकार त्या दोस्ती तुटन राव श्याम्या. हे आपली दोस्ती एवढी कच्ची आहे का? आपली दोस्ती म्हणजे अशी पक्की आहे, पक्की, तुटणार नाही एवढ्या लवकर. हा, आणि तूच नको सांगतो, मी तर काही सांगत नाही भाऊ माझ्या बायकोला कावा. अरे मी नाही सांगत रे श्याम्या, पण आपण त्या दिवशी जिलापी खाल्ली का? हा, अरे आपल्या गावातली बातमी, माझ्या बायकोच्या गावाला पूज झाली ऑटोमॅटिक. त्या बायकोला माहित झालं? मग हिला कोणी सांगितलं गड्या? येणार होती, आज निघाली होती. म्हणलं हे करावं, आखाड संपलं एक तर साजरी करावं चांगला दोघांनी जोडीनी मस्त पैकी काहीतरी मटण बिटण. पण ती सांगितलं राव कोणतरी, माझ्या डोकं आता भानाकले. ती नाही आली. कोणी सांगितलं असं? मी तर काही सुरखीला बोललो बी नाही राव काही. हा ठेव ना बोलला असलं तर रातची प्रेमात. आपण चिलापी भाजून खाल्ली, 90 घेतली, थोडी जास्त झालती. मी घरी चाललो होतो, मी जाता जाता सुगंध भेटली होती मला. ती म्हणली कुठं गेली ते काय? तर मग मी तिला म्हणलो बा काय नाही, आज पार्टी केली, जालू तिथं मस्तपैकी चिलापी भाजून खाल्ली. पण ती सांगा ना राव. आपलं ठरलं होतं तिच्या दारात जायचं नाही म्हणून, गेला तिला वाज द्यायला. ती लय गावात लई पिसाहू आणि सोडले राव. तिने सांगितलेलं असं 100% तिने सांगितलं असं. मी बोलून गेलो, ती म्हणली काय केलं आज? काही नाही. मी म्हणलो बाबा जालूची अशी पार्टी झाली. मग आता आयला पण तिने सांगायला नाही पाहिजे राव असं. बघ ना राव, मग प्रपंच मोडायला निघाली का ती? तू येतो का जाऊ तिच्याकडं? नाही मी नाही येत भाऊ, तूच जाय. हा, अशा टायमाला नाही येणार. तिला भेटायला येशील तू आबाड घेऊन लाल. चल मी बघतो. पण ही सुगंधाला काय करायचंय उग? काय येड्यावानी करते काय माहिती. काय सुगंधा वर बघत जा दारशी कोण आलंय काय नाही. आता गावातल्या लोकांची तोंड बघत चालता का? माझे मी चालले बाहेर. बोला ना, काय म्हणता? बाहेर तरी कुठं चालली? चालले असंच फिरायला. तू बरं आहे वा, आपली उठली का मस्त आंघोळ बिंगुळ करते, टिक्का बिक्का लावती, मेकअप करती आणि घेते लोकांची घर. काय नाही म्हणजे लोकांना भेटत चलती वा. मला तेवढेच काम नाही तुमच्यासारखे असे त्याचं दार टिपायचं. मंदिरात चालले मी दर्शनाला. मस्त आता दर्शन बिर्शन करन, घरी जाईन, जेवण करन, थोडं बसन, कामावरला का आराम करन. दुसरं काय करणार आहे सांगा बरं मी. सुगंधा, हा, मला एक तुला विचारायचं होतं राव. आता काय? माझ्या बायकोचा ते फोन होतं का ग? हा मग अहो काय सांगू, पारीला माझ्याशिवाय होतच नाही. कधी 2 फोन होतात, कधी सकाळ ते संध्याकाळपर्यंत एखादा तरी चांगला कॉल होतो आमचा. माहिती? चांगला म्हणजे चांगलं बाता आणता तुम्ही. अरे 1-1.5 तास. अहो तुम्हाला काय 1-1.5 तास तिला बोलल्याशिवाय होतच नाही. मला कधी म्हणावं लागतं, बाई ठेव आता, मला झोप लागली. कशाला लोकांच्या प्रपंच मोडीती रे तू? म्हणजे काय काय केलं मी? माझ्या बायकोला कशाला काय सांगितलं तू? काय सांगितलं म्हणजे त्या दिवशी आम्ही चिलापी खाल्ली, तिला कसं काय माहित झाली? आणि मला काय माहित तुम्ही जिलेबी खाल्ली? काय माहित म्हणजे श्याम्या तुझ्याकडे आला नव्हता का? तुला सांगून गेला वाज देऊन. ओ जालू भाऊजी, ते शामरावला तेवढेच काम नाही आणि मला तेवढंच काम नाही शामरावला विचारायला तुम्ही काय खाल्लं म्हणून. ते कशाला मला सांगतील? नाही तोच सांगितलेलं, तुझा फोन होतोय तिच्यासोबत. मला तुमच्याशी काही घेणं देणं, तुम्ही काही करा. ती फक्त माझं आणि तिचं बोलत राहते. ती मला विचारत बी नाही माझा नवरा आला का, गेला का, जेवला का, दिसला का, काहीच नाही विचारत. अरे सुगंधा, नको सांगत जाऊ तिला का अशा पर्सनल गोष्टी. आपल्या तुला शपथ घालतो नको. काय शपथ घालता? पण मी सांगितलंच नाही तिला काही. पण तुम्ही जर माझा आळा घेतला ना तर मी खरंच सांगून देईन आता. नको सांगू, हात जोडतो भाऊ. हा जा, मंदिरात जायचं मला. खरंच नाही सांगत? तुम्हाला नाहीचा अर्थ कळतो का? अरे तिला कोण सांगतोय भाऊ गावातून घाबरा? आता मला काय माहिती, तुम्ही अख्ख्या गावाला कवट्याला मारत फिरता, सांगितलं असं कोणतरी. नाही मा प्रपंच कोणतरी उठलेलं आहे राव. भेटू रे सुगंधा, त्याच्या डोकं दांडा एकच करून टाकतो. या तुझ्या प्रपंचावर कोणी उठायला? तुम्हाला कधी प्रपंच कळालंच नाही. कोण उठायला रिकामाई जा. कळाला नाही म्हणजे काय बाई भो, जाता चांगली टोला आणून गेली राव. ये काय झालं बा? काय म्हणजे डेपोटी बघा, मी आता सुधारलो तरी लोकांना उठलेले आहेत राव. पिऊन आलं ना मगच जुळत या गावात. काय झालं काय आता? काय झालं म्हणजे मी त्या दिवशी चिलापी भाजून खाल्ली, श्यामेनी फिर माझ्या बायको पर्यंत कळ गेली राव. चिलापी भाजून खाल्ली असली ते बायको काय नाही म्हणायची, बहुतेक दारू बिरू प्याला असेल म्हणून खवाळले असं. अहो आणली होती आपली बिसलरी टाकून, ती बी सांगितली बिसलरी टाकल्याली. त्याच्या आईला बायको गेली वाटते रुसून ना? रुसून नाही, मी नेऊन घातली होती. आता कहू येई ना काय? आता याय ना ती काय झालं काय माहिती, तिथं गेल्यावर मी फुगली का काय, तिकडे गेली ना फुगतीच ते राव. इकडं असली ना लय बोलू ती चांगली. त्याला इकडे खायला नसेल भेटत, तिथे गेल्यावर खाऊन पिऊन फुगत असन.
अहो राग येतो राग राग फुगती येतोय. म्हणजे असं तिच्या फुगती डोक्यात होय. हा तिच्या डोक्यात कोणतरी राग घालीत आणि इकून बी अशा फुंग्या मारीत म्हणले अशी इकून डवचित येत तिला इकडं झालेलं सांगत येत बरं झालं याचं नाही सांगा सांडाशी चिरलेलं एखाद्याच्या आईला झाल्या बहुतेक गावातूनच खबर राव कोणाच तरी. हा ना मी तोच लय विचार करतोय या गावाला ना प्याल्यांची नंतर सांगतो मी डेपुटी एखाद्याला आहे ना ना धडी सुडीतून वर काढितो ना धडी सुडीतून वर काढितो असंच करतो. म्हणजे आल्या असं जर कोणी सांगत राहिलं तो संसार कसा व्हायचा. आता तू रोज पिऊन येणार लोक सांगणार पण मला काय म्हणतो कोण सांगत आहे गावातून. अहो, कोण सांगत आहे मग तुम्ही काढा ना दाशी त्याचा तर्क लावा ना दोरी लावा ना तुम्ही तुमची बीएससी झाली ना. अहो झाल्या आता माझी बीएससी झाली म्हणजे मी त्याच्याकरताच बीएससी केली का तो तर्क लावायला. भाऊ दारू पिऊन तू येतो गावात ठिकाणं तू घालतो आणि तो कोण सांगत आहे मी एक बसू का अख्ख्या गावात आता 4-5 हजार माणसं आहेत आपल्या अख्खं मोठं गाव आहे. पण एक काम कर काय मला तर वाटतंय ना हे गावातले 2-4 जणच करीत असावं तो जवळचे जे लोक आहेत ना जवळचेच माणसं असे चलत असते त्यांच्या डोळ्यात. त्यांच्या डोळ्यात चलत असतं लक्ष देत नाही आपल्या. हा ना काय डेपुटी हा? एका आड्या केली तर जमन का माझ्या डोक्यानी जाऊ दे 8वी नापाच्या पोराच्या डोक्यानी म्हणजे जाल्याच्या डोक्यानी. हा. मी धाब्यावर तिला सांगतो मी धाब्यावर आहे ना प्रत्येकाला सांगतो हा. माझ्या जवळच्या माणसाला सुगंधाला सांगतो श्याम्याला सांगतो की मी ना धाब्यावर गेलो आणि धिंगाणा घातला युटर आहे ना दनादन मारला म्हणून. आता बरोबर तो लक्षात आली काय करायचं माहिती तुला जर आता संशयास्पद जो व्यक्ती काढत असला गावातला कोण कळ लावतोय घर मोडतोय तर तो काय करायचा ह्या 2-3 व्यक्ती आहेत ना त्यांच्यापाशी म्हण की बुवा मी धाब्यावर गेलो भांडणं केले वेटरला हाणलं बरं का थोडं पिऊन आल्यासारखं नाटक करायचं त्यांना बोलायचं बरोबर तिथपर्यंत माहिती जाते आपल्याला लक्ष देईन कोण सांगत आहे. ते पटन का माझ्या बायकोला लापडायचं नको पोरीच तर नको तू यायचीच नाही भाऊ. नको सांगू धाब्यावर भांडणं केले आचाराला आणलंय हेच सांगतो आणि मग बघू नेमकं कोण सांगत आहे ते. आजच राबितो ना आजच राब. अख्ख्या गावात तुला लगेच कळलं आपल्याला दुपारपर्यंत फोन आला ना तुझ्या बायकोचा तुला लगेच कळन लगेच बातमी कोणी ठिकाणं देतो घातला. मी. सगळ्यांना सांगत बसवतो आता. आयला सकाळ धरून नुसती गाठच होती रे श्यामी आपली. हा ना आयला आज दिवस कुठून उगलाय मला काय कळा ना बा. अरे दिवा जिकून उगायचं तिकूनच उगवतो. श्याम्या तुला रातची गंमत माहीत झाली का रे. काय काय अरे मी रात्री धाब्यावर गेलो हा तुला काय सांगू असा हाणला नाही येटर कमून कमून म्हणजे त्याला म्हणलं एक बॉईल त्याने 2 बॉईल आणले त्याला आता रस्सा भेटत नाही भाऊ अंडा कढीवर वर मी म्हणलं दे भाऊ त्याला नाही भेटत तुला सांगितलं नाही एकदा नाही भेटत म्हणून जाल्या म्हणजे तू एकटाच गेला होय रे. हा भामटे ए जाऊ दे मर्दी पण म्हणजे श्यामेला विसरून जात असतो कुठं खायला तू असं असतं वेरे कुठे मित्र मग नुसता मित्र म्हणतो एकटाच जातो बॉईल आमटी खायला. तू साधारण काय आहे ना 10 रुपये कमी देतोस कॉन्ट्री मध्ये त्याच्यामुळे मी अरे नसतेच सुट्टे का म्हणून मग श्यामी असा उचलला असा धरला पाक दिशेने परचीवर टाकला मग कांबार झालं ना फ्रॅक्चर त्याच तुला तर हाणला असं तिच्या लोकांनी मग मला अरे जाल्याला कोणी हानी का पियाल्या तुला माहिती ना त्याला टिकायची जाल्या पळून गेला अरे पापणी लावस तर जाल्या पार. झाले आईचा नको कुठ्याने करू जाऊ अशी मला घेऊन जाय तू सोबत. तुला नेलं असतं तर तुला पळता नसतं आलं डेअरीने म्हणून नाही नेलं माझ्या डोक्यातच होतं त्या एटरला हाणायचं. नको बाबा बरं झालं मी नाही आलो नाही मीच मार खाल्ला तर तू गेला तर निघून. बरं चल येऊ का मी हा ये आणि घेऊन जाय एकटा नको जात जाऊ. नाही हा बरं झालं सुगंधा मला वाटलं घरात आहे का नाही मी टापक्यास आवाज दिला तू टापक्यास आली भाऊ. हा मग बोला ना तर कशासाठी आवाज दिला. काय नाही तुला माहित झालंय का रातचा गोंधळ. कसला गोंधळ. कसला गोंधळ एवढा मोठा गोंधळ चौकात झालेला तिकडे धाब्यावर तुला माहित नाही. अहो मी काय लोकांच्या पंचायती करायला जाते का कुठं काय होतं जालू भाऊजी तुम्ही सांगा तर मला माहिती होईल आणि तुमच्याशिवाय गावातला खबरी कोण आहे माझं तुम्हीच येऊन सांगता जे आहे ते. लोकांचा नाही गोंधळ माझाच झालाय म्हणून मला वाटलं तुला माहित झालं अय्यो, का काय. म्हणून मला माहित झालं नाही लोकांत झालं असं तुम्ही येऊन सांगितलं असं आता तुम्ही सांगा तुमचा काय गोंधळ झाला. काय म्हणजे मी जेवायला गेलो तो रात्री कुठं धाब्यावर आणि मग मारलं का लोकांनी तुम्हाला. मला हा? अरे मला नाही मारलं ते मग? वेटरला ह्या जाल्याने मारलंय असा उचलला आणि त्या पायरीच्या काठडीवर टाकला त्याचं कांपारच मोडले. अहो तुम्हाला काही कळतं का काय एखादी ह्याला वागता हो तुम्ही आणि ते पोराला किती त्रास झाला असला दवाखान्यात नेला का त्याला. भाऊ दे ना त्याचा शब्द माझ्या का झाला लागला मला त्रास नाही झाला का. असं काय बोलला तो तुम्हाला. काय बोलला म्हणजे जाऊ दे मरू दे तुझ्यापर्यंत बातमी पोचली ना चालू अहो पण सांगा ना काय अर्धवट माणूस आहे. रे तू तोंडाच्या तुला तोंडणारच नाही माय चुकली लावतो मग कोणी सांगितलंय. काय रे काय झालं.
अयो काय झालं? काय झालं म्हणजे मा बायकोला कोण सांगितलं मग तुम्हाला सांगितलेलं तू बी सांगितलं ना. अहो नाही मी नाही सांगितलं झालं भाऊजी. अहो झालं भाऊजी माझ्या मागे कुठे पाहताय तुम्ही काय? मला घंजर अहो, मी नाही सांगितलं. ओ शामराव काय झालं भाऊजी? अहो क्या जे माझ्या मागे मारायला धावताय. येडा झाला काय तू तिला पाईप घेऊन मारायला लागला तू. आम्ही येण्यात झालोय मीच बावळत तुम्ही मा बायकोला सगळे तू बी मा बायकोला खबरी देतोच ना. त्यांच्या बायकोला खबरी आहे काय मला सोडणार नाही राव दोघांना. झालं येडा झाला काय तू मारलो काय. झालं भाऊजी. झाल्या ए कम पळा रे मारलो का झालं काय रे कोण पळा काय रे तू बघा ना काय रे झाले कोण आणतो फेस गाळा यांनी सोपे नाही ते दिसते खाऊन पोचलेले पण लय पळत ते. आल्याची खोड करता रे आम्ही काय अहो, खोड केली डेपुटी, आम्ही काहीच केलं नाही. मग? केव्हा ते काडके घेऊन आमच्या मागे लागले मारायला. काय म्हणजे यांनी बघा ना. काय रे थांबा हे मा बायकोला चोगले लावी ते इकडे झालं, डेपुटी. इकडे तुम्ही झालं. न्याय द्या नाही तर मी नाही यांना फाशीला देईन. हा ना बायकोला चोगला लावू देत ना. हा काल सांगितलं तुझ्या बायकोला त्याने मग बघा आता आपण याड्या केली होती हा. निघली यांनी तिघांनी सांगितलं ना गेले काळ्या का म्हणून मानाचे. त्याच्या बायकोला फेतून द्या रे अहो, तुम्ही नाही होते पुढे आम्ही काय सांगितलं त्या बायकोला काय काय ना तुम्ही नाही. नाही सांगितलं मग मी सांगितलं म्हणजे तुम्ही कसं काय सांगितलं डेपुटी. मग आता मी सांगतो तुझ्या बायकोला आणि तुझ्या मेवण्याला इथून हा खरं कारण बोलतात की- काय? बरोबर खरं बोलतो कारण की जमायला आम्ही होतो ते लोक आमच्यावर खापर फोडतात की तुम्ही आमच्या पोरीचं वाटोळं केलं म्हणून. आता ती बाई रुसून गेली तिचा भाव मानला मी काय पाठवणार नाही. हा ह्यो काय म्हणला होता मी आता सुधारलोय. ती बायको परत आली ती पण हे सुधारला तर नाही त्याच्यामुळे ती परत गेली याला गोडी लावून गेली पण आता यायला तयार नाही. ते मावणे मला म्हणते की जर सुधारला तर त्याला पाठवा. आला काय डेपुटी तुम्ही मोठे भाव आहेत म्हणून वाचतात रे माझे. आता तुम्ही परत फोन करून सांगा काय तिला पाठवूच नको. हा. माणसं आम्हाला रिकामं ताण देतात. आणि नाही, बघितलं का नाही. डेपुटीने सांगितलं आम्ही आता नाही सांगितलं. तेच गप्पच, करणार आहे मी. तोंड नको लाल करू आपलं. हा. कोणाला करू? ए ऐक काय गावातल्या लोकांना कोणाला बोलणार आहे तू आपल्या स्वतःचा आधी घर दाखवून बघ काय? गाठपाट वाहनाच्या तू बायको मला सांग झाल्या कोणी बी आपली पोरगी कशासाठी देतं की आपली पोरी चांगलं व्हावा तिला नवरा चांगला भेटावा तिचे दिवस चांगले जावा तिचा संसार चांगला व्हावा. मला सांग ती पारुता तू दे आल्यानंतर आहे थोडी फटकळ तोंडाची आम्हाला माहिती आहे पण तुला सांभाळून घेते तू पियाला बिला तुला घेऊन येते. हा मला सांग आता ठीक आहे एखाद्या बारला तू पियतो सगळं ठीक आहे पण जर कायमच तू प्यायला लागला ती कशी राहीन झाल्या. सुधारले डेपुटी काय सुधारला तू नुसतं तोंड म्हणून काय उपयोग आहे सुधारला. बरं बाबा आता सुधारण तुम्ही सांगा ना ते काय येऊन माझ्या नुसतं सांगून उपयोग नाही झाला. हे बघ कोणी बी आहे ना आपली पोरगी नवऱ्यात चांगला व्हावं म्हणून नवऱ्यात ते चांगलं राहा म्हणून देत असते बरं का. तू आहे ना तुला जर चांगलं जर वागायचं असेल ना तर मनापासून इच्छा कर दारू सोड आणि हे बाहेरचे धंदे बंद कर तेव्हा मी त्या पाहुण्याला सांगत काय तर हा सांगूच नका लय नको ना. त्रास देतोय हो माणूस हा. गावात पळपूळ हाणलंय मला. तू मला सांग कवर हाणणार आहे कवर हाणणार? तुझ्या बायकोला माहिती आहे ह्यो माणूस सुधारणार नाही त्याच्यामुळे ती येत नाही. एक काम कर असं महिनाभर 2-3 महिने असा व्यवस्थित राह ना व्यवस्थित होय चांगला आणि तिथून पुढे तुझ्या लक्षात येईल की आपण चांगलं वागायला लागलं तर आपल्यात किती सुधारणा होती आपला संसार कसा चालवतोय. मग आतापासून राहतो मी चांगला महिनाभर. आतापासून राहा ना तशी ती पोरगी पाठवणार नाहीत. तू जर महिनाभर चांगला राहिला ना तर मी स्वतः येतो या बायको आणायला. डेपुटी महिनाभर चांगलं राहतील येईन महिन्यानंतर परत जे करायचं तेच करतील. नाही नाही बघू ना आता महिनाभर त्याची हे करू ना आता लक्षात आलं ना. चांगलं जरी वागला ना तरी मी खोटी चुगली करणार आहे की ह्यो चांगला वागत नाही म्हणून. ए मी पण. काम्या हे काम करे चाष्टा करे गावातून कोणी सांगत नाही आणि मी बी येथून मागं सांगितलं नाही तुझी बायकोला तर्क वितर्क लावणारी आहे ते बरोबर तू मन काढून घेती. हा बर का आलं का लक्षात. सुधर तुम्ही जरा सुधर आणि मग हे कर जा. पण फोन लावून हा सांगतो मी सांगतो महिनाभर होते ना महिना होते जा अजिबात सांगायचं नाही डेपुटी तुम्हाला सांगतो तुम्ही अजिबात सांगायचं नाही याला असाच राहून द्यायचा ह्यो आहे ना लय गावात त्रास देतो आपल्याला. मी तरी सांगायचं नाही. अजिबात सांगायचं नाही डेपुटी तुम्हाला सांगतो. बघतोय जवळचे मित्र कसे आहेत. जाऊ चल सांगतो तुम्ही जा. सांगा हा